यामध्ये पालकांचं आणि शिक्षकांच्या एकमेकांमधलं जे रिलेशन्स आहेत ते डेव्हलप झाल्यामुळं काय झालं की मुलांच्या अपेक्षा काय आहेत, पालकांच्या अपेक्षा काय आहेत हे शिक्षकांच्या लक्षात येऊ लागलं. शिक्षकाचं, शाळेचं आणि संस्था चालकांमध्ये एकमेकांमध्ये रिलेशन्स हे डेव्हलप झाल्यामुळे, एक मोकळीकता आल्यामुळं काय झालं की शाळेमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते अधिक खुलून संस्था चालकांच्या समोर येऊ लागलेले आहेत. आणि असं झालं की पालकांना खरोखर शिक्षणाची गरज लक्षात आली, मुलांना गरज लक्षात आली, यांच्याकडून जे रिस्पॉन्स पाहिजे हे लक्षात आल्यामुळं काय झालं की संस्थाचालक पण अधिक आनंदी आहे की खरोखर चला आपल्याला शिक्षणामध्ये आपलं काम करायचं आहे. आणि मला वाटतं की हे मॉडेल म्हणजे खरं शिक्षण हेच आहे. आणि हे आपण मला वाटतं की महाराष्ट्रामधल्या दुर्गम भागामधल्या प्रामुख्यानं शाळांमध्ये आपण हे जर राबवलं की ज्या म्हणजे ग्रामीण भागामधल्या शाळा की ज्या ठिकाणी इतर रिसोर्सेस नाही आहेत. आम्ही लहान असताना शाळेमध्ये कंपल्सरी खेळाचा एक तास असायचा की ज्यामध्ये मुलांचं एकमेकांसोबत नातं डेव्हलप व्हायचं, मुलांचं शिक्षकांचं नातं डेव्हलप व्हायचं. पण आता ह्या काळाच्या ह्या स्पर्धात्मक युगामध्ये मला वाटतं खेळाचा तास पाठीमागं पडला आहे. तर ह्या टॉय बँकेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा खेळाचा तास जर पुन्हा सुरू झाला तर मला वाटतं या शिक्षणाच्या म्हणजे खऱ्या प्रवाहाला नक्कीच सुरुवात होईल लवकरच. धन्यवाद.